स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. 19 नोव्हेंबरला या राशींचे नशीब चमकणार. 19 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:48 बुध आणि वरुण एकमेकांपासून 120 अंश दृष्टिकोनात असतील आणि नवपंचम राजयोग निर्माण होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो, जो विशिष्ट कालावधीनंतर त्याचे राशीचिन्ह बदलतो. बुध हा आदर, शिक्षण, बौद्धिक क्षमता, तर्कशास्त्र यांचा कारक मानला जातो. जो विशिष्ट कालावधीनंतर त्याचे राशीचिन्ह बदलतो. बुध हा आदर, शिक्षण, बौद्धिक क्षमता, तर्कशास्त्र यांचा कारक मानला जातो. बुध सध्या वृश्चिक राशीत आहे. जर बुध इतर कोणत्याही ग्रहाशी संयोग करत नसेल किंवा त्याच्याशी संयोग करत नसेल तर शुभ आणि अशुभ योग तयार होतील. बुध आणि वरुण यांच्या संयोगाने नवपंचम राजयोग निर्माण होत आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे या राशींना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश आणि संपत्ती मिळू शकते. हे विश्लेषण चंद्र राशीवर आधारित आहे. येथे भाग्यवान राशी आहेत. 19 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:48 बुध आणि वरुण एकमेकांपासून 120 अंश दृष्टिकोनात असतील आणि नवपंचम राजयोग निर्माण होईल. यावेळी वरुण मीन राशीत आहे. तो सुमारे 14 वर्ष एकाच राशीत राहतो. चला तर मग कोणत्या आहेत त्या राशी पाहूयात. त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पहिली रास आहे मेष. मेष राशीच्या लोकांसाठी बुध वरुणाचा नवपंचम राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. बऱ्याच काळापासून थांबलेल्या कामासह या राशीच्या लोकांमध्ये धन आणि धान्यात झपाट्याने वाढ दिसून येऊ शकते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. तुमचे काम सादर करा. त्याद्वारे तुम्ही पद आणि प्रतिष्ठा मिळवू शकता. नवीन नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना यश मिळू शकते. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह चांगला वेळ घालवू शकता. समाजात आदर आणि सन्मानाची गती वाढू शकते. व्यावसायिकांसाठीही हा काळ फायदेशीर आहे. तुम्हाला नवीन सूचना मिळू शकतात. तुम्हाला पालक आणि जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. यानंतरची रास आहे वृषभ. या राशीच्या लोकांसाठी बुध वरुणाचा नवपंचम राजयोग अनुकूल राहू शकतो. या राशीचे लोक नवीन मित्र बनवू शकतात. यासह जुन्या लोकांशी असलेले मतभेद संपू शकतात. नोकरी शोधणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला आहे. तुमचे काम हळूहळू स्थिर होईल. अशा प्रकारे तुमचे काम सादर होईल आणि तुम्हाला कोणताही बोनस मिळेल. व्यवसायातही नफा होत आहे. काही नवीन गोष्टी घडू शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. तुमच्या जीवनसाथीसह चांगला वेळ जाईल. नातेसंबंध गोड असतील. आरोग्य चांगले राहील. आर्थिक बाबतीत दक्ष राहा. अनावश्यक खर्च टाळा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरीत अनपेक्षित बदल किंवा ट्रान्सफर होऊ शकते. अनेक स्रोतांतून पैसा मिळेल. जुने अडकलेले कामे पूर्ण होतील. एखाद्या कायदेशीर वा विवादित प्रकरणात विजय मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वाणी आणि लेखनातून यश मिळेल. धैर्याने निर्णय घ्या. शत्रू तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील, पण ते अपयशी ठरतील. वाणीचा प्रभाव वाढेल, मात्र विचार न करता बोलल्यास नुकसान होऊ शकते. मुलांकडून सुख मिळेल आणि बौद्धिक पातळीत वाढ दिसून येईल. गुरुजन किंवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल. जोडीदाराशी नातं दृढ होईल. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. शत्रू पराभूत होतील. बौद्धिक कामामध्ये यश मिळेल. त्यानंतरची रास आहे मीन. मीन राशीवाल्यांना या काळात भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन लागेल. कुटुंबाचा आधार मिळेल. आरोग्य चांगलं राहील. अडकलेली कामं सहज पूर्ण होतील. बुध या राशीच्या 9व्या घरात आहे.
आणि वरुण विवाह घरात आहे. या राशीच्या लोकांचे जीवन आनंदी आणि समृद्ध आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. शिक्षण क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. आयुष्यात बऱ्याच काळापासून चालत आलेले गैरसमज दूर होऊ शकतात. तुम्हाला मानसिक ताणतणावापासून आराम मिळू शकतो. व्यवसायातही तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. बुधाची उलटी चाल तुमच्याच राशीत होत असल्याने हा काळ अत्यंत प्रभावशाली ठरेल. मान सन्मान वाढेल, पण तुमचं स्वभावाचं तीव्रपण तुम्हालाच तोट्यात नेऊ शकतं. जोखीम घेणं टाळा. शांतता आणि संयम ठेवा. नवीन काम सुरू करणे, प्रोजेक्ट घेणे, शिकण्यास सुरुवात करणे, सर्व गोष्टींसाठी हा उत्तम काळ आहे.